यार दोस्तों, मेरा नाम है ओम पटेल। आपका स्वागत है ओम पटेल यूट्यूब चैनल पर। बहुत ही शानदार जबरदस्त और जल्दी से आगे बढ़ते हैं। चलिए शुरू करते हैं। साहिल प्रभु जी, खतरों के खिलाड़ी अभी नया रूट के साथ जा रहे हैं, जो ढूंढ के अभी ऐसा गानिलड्या जाग्यावर तुषार सांडून जा खाली तू बोलल्या थांब ना भाई, कोणी पलटे गेलं पाहिजे नाही, त्याची रेकॉर्ड झालं। गॉगल याच्याकडे वाटतं मोठ्या परिश्रमावर आता सगळे काही सेफ झोन मध्ये आलेले आहेत। अरे पड भाई, कोणी तर पडावी खाली, सरका कोणी तर सरका। हो Safely, all are come together. अरे सायलेंट पकड़ा नहीं होती सायलेंट भाई। सॉरी बरं का, बॅग बदल। हा बहादूर जोत कच्चा आहे, सीताफळ तोडत आहे। याच्या वाटत नाही रे, डोळे फुटेल याला। अरे लाल शिराज झाली ते ह्याच्या थोड्या, पण चांगला लागत नाव लागतो एवढं माहिती मला। सुना नाही आहे जरी काय गरज नाही काय। आज आपल्या बघत भावानं सीताफळाची व्यवस्था केली आहे, पण ते थोडे मला असं वाटतं कच्चेच आहे। अरे बापरे, कसं मग आता याला फायदा नाही काही घेऊन। अरे चालतंय बाबा, पिकून घालायचे। कशी घालायचे? या सीताफळ खायला मित्र हो, सीताफळ खायला मित्र हो। खतरनाक आणि असा व्ह्यू आपल्याला भेटलेला आहे। सध्या आपल्यामध्ये काय झालंय, मोठं मॅटर झालेलं आहे। आमच्या कुमार बंधूचा फोन हरवलेला आहे। आता त्याचं आता काय करावं मला आता शेवटचं पर्याय असं वाटतं, जेवढे मेंबर आपल्या सोबत आले त्यांच्याकडून थोडे हजार रुपये घेऊन हजार रुपये घेऊन एकदम भारी असा छोटासा मोबाईल टाकला घेऊ भाई। हो ना भाई, मी भेटलेला भाई। पुढे जायचं, इथं थांबायचं ना, इथं थांबायचं। आता आमचा रूट उगलेला आहे, तर असं वाटतं काही आपण आता काय करायचं आता मग झाडी बंधू काय करायचं आता? मजा करायची। मजा काय करायची, आपला स्पॉटच माहिती नाही, आपण तिथे जाऊया आता। मग काय बनावं तुमचं काय हर्षित प्रभू, तुम्हाला वाटतं? मला तर आवडते, प्रत्येक स्पॉटला एन्जॉय केलं पाहिजे आपण, प्रत्येक स्पॉटला फोटो बिटो काढले पाहिजे। काय रे भाई, प्लीज इंट्रोड्यूस अवर न्यू मेंबर्स। पोरांनो चला, आता आपल्याला रस्ता सापडलेला आहे। चला चला, चलो चलो आई, चलो भागो भागो। मित्र मंडळी, ये आता आमचे बंधू आता वर पोहोचलेले आहे शेवटच्या टोकावर, बट आय सीन समथिंग इनप्रॉपर। ये गेस द व्हॉट इज दॅट अँड कम इन फास्ट। अरे पडा रे कोणी, सरकार थोडा असं घसरुंडी या भाई, घसरुंडी वाली दर्शक भारी भाई।
कसं पाटील भाई घसरगुंडी झाडे बचके जयरा बचके व्हिडिओ ज्यादा मोठा होतो रे लवकर या ना भाई घसरकुंडी खेळून हा ना भाई झाडे घसरत आहे घसरत बचके 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 शिव्या देऊ नका रे शिव्या देऊ नका फॅमिली शो आहे फॅमिली शो हे आमचे खराबे बंधू आहे त्याला थोडा त्रास होतोय मुळ्याचा बचाव बचाव हे आमचे आता अरे बर वेट 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 अरे काय यार मधाने लावड्या व्हिडिओ फुटेज गेला ना फुटेज अरे मेन फुटेज गेला भाई सत्यानाश आमच्या मार्गावर थोडा लेस कठीण 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 रास्ते वेळत चालले आहे वाटत नाही मला आता काही आपण सुखरूप घरी पोहोचीन म्हणून खराब आहे व्हॉट आर यू डुईंग अरे मोठा सीन अरे भाई आपण आता भारी लोकेशनवर पोहोचलो आहे हे आमच्या आता स्विमिंग साठी रेडी होत आहे पोरं काय शिवसागर तुला पोहता येतं का तुला पोहता येतं मग काय करायचं आता ते बॉटली आहे तिथे थोडी वार बांधायचे काय काय रे भाई कुबऱ्या बोल ना भाई माझे बुक दाखवू नको अरे भाई हे दॅट इज सेन्सर कॉन्टेंट काय करा भाई बोललो तुम्हाला स्विमिंग करता येतेच का अरे खूप एक्सपर्ट आहे स्विमिंग करा तुम्ही पहिले कुठं बोललेलं आहे का पहिले गावामध्ये त्यांना स्विमिंग पूल मध्ये असं खूप साऱ्या ठिकाणी पोहलं आहे हे तर चिंदे आहे चिंदे विहीर विहीर नदी समुद्र ओशियन महासागर तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही खोटं काही बोलतो आहे नाही याच्यात एक पण गोष्ट खरी खोटी नाही खोटं बोलताय पोरं समुद्रात पोहलेले म्हणते समुद्रात म्हणजे चला 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 आपण एका नवीन मित्राला काय विचारू बिल्डर माझे अरे सो व्हॉट इज दॅट बटरफ्लाय बटरफ्लाय चाल ना भाई पोहता येत नाही तुला आम्हाला येत नाही अबे चपला घालायच्या अरे बटरफ्लाय फोटो काढू का कुमार बंधू अशी चाळे बरोबर नाही बचके साहिल बंधू नमस्कार मंडळी आता आमचा आता स्विमिंगचा सेशन खतम झालेला आहे आता आम्ही मॅगीची बनवण्याची तयारी सुरू केली आहे सध्या आमच्या आता स्वयंपाक करणारी मंडळी आता तयारी सुरू झाली आहे स्वयंपाक करण्याची महत्वाचे म्हणजे आमचे हर्षद भाऊ शिरसाट हर्षद भाऊ काय बघत मुख्य आचारी
आणि वेदांत भाऊ जाळे महिला मंडळीचे अध्यक्ष आता कधी नव्हत आमच्यासोबत आलेले आहेत. आता पाहू त्यांचा आता काय फायदा काय ठरला त्यांच्यासोबत जाऊन. काय मग आज कोणती मसाला मॅगी करायची का? बस झाडे झाडे. तर पण आश्चर्य आहे की आम्ही एवढं काही कांदे टमाटे आणले पण चाकू आणलाच नाही. तर मग याचं काय करायचं आता? काय झाडे काय करायचं? आम्ही दोघं आता चाललोय. मेन म्हणजे आपल्याला आता स्वयंपाक करायचा तर मेन वस्तू काय लागेल? वाळेल काड्या. आता आम्ही त्याच्या शोधामध्ये लांब भटकत चाललेलो आहे. एक भेटली आहे ओंकार भाऊंला, तर एकाना काही होणार नाही. सो 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 वेट 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 वेट. हे येऊन टाकू. ही भेटली बा इथं. सो सो सो. अरे दॅट इज ड्राय नॉट ड्राय. तर ओमकार भाऊ एक काळी भेट. सध्या आम्हाला आता फ्यूलची कमी आहे सध्या मॅगी बनवण्यासाठी, तर एक एक काळी जपून वापरण्यात येत आहे. भारी भाई प्रथमेश, याचं क्रेडिट तुला नक्कीच भेटेन. एक चम्मच शिल्लक भेटेन तुला मॅगीचा. इट इज इन ओके. पाणी बॉईल करून टाकून द्या. पाणी होते झाडे. आता आपण याच्यात पाणी टाकणार आणि सुरुवात करणार मॅगी असं बोल. सध्या आम्ही आता रेडी. वेट 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 वेट. पूर्ण आज मॅगी बनवण्याची रेसिपी दाखवणार आहे मेन आचार्य वेदांत भाऊ जाळे. आता पाणीची टाकून सुरुवात करत आहे. हळूहळू हळू. वेदांत काय टाकलं तुम्ही आता? आणि ग्रुपचे माननीय अध्यक्ष खामोश काढ्या जाडे भाऊ. हो जाडे जाडे. बोला सर. आता काय टाकलं तुम्ही? आता काय टाकलं? कॉन्टेंटची गरज आहे. कॉन्टेंटची गरज आहे पण सध्या. आमचे पोरं एवढे माधुरचे एवढे शिवते आहे. कांदे टमाटे आणले, चाकूच आणला नाही भोसडीचे आहे ना. अरे बीप करून टाकू भाई. ते बोलता येतात रे. बीप 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 शिवा शिवा ये. सध्या आता ये देखो गाइस, इससे हम काम धका रे अभी. चला रे वहीच वही सेम टू सेम. आणि हे काही पोरं येड जावे फोटोची आईची टमाट्यामध्ये इथला चव येणं. आता अशी चव येईन ना टमाट्यामध्ये. इथं किचकिच हो राहिली. हाताच्या घामाची चव येणार आहे टमाट्याला. आणि आता याच्या पहिले आम्ही काय बोल. चला मंडळी, आज तुम्हाला एक स्पेशल गोष्ट दाखवतो. आमचे प्रिय आचार्य हर्षद भाऊ भगत त्यांचा कांदे स्पेशल रेसिपी मॅगी बनवायची. कांदे टमाटे आणि मॅगी मसाला टाकून जी एकदम चविष्ट मॅगी बनवते ती फक्त हर्षद भाऊ बनवू शकतात. त्याच्या हाताचा स्पेशल घामाचा मसाला त्यात मिक्स होते. वाह काय चव लागते. अरे चला या भेटूया. सर 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 वेट 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 वेट. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्याचे एकदम साधे सरळ उत्तर द्यावे. पहिला प्रश्न, ही मॅगी कोणती आहे? एवढ्या विचारामध्ये पडू नका. सरळ सरळ साध्या शब्दात सांगू शकता तुम्ही. अरे ही साधी आपली मॅगी आहे. 20 रुपये 5 पाकिट आहे. 30 रुपयाला एक पाकिट एवढ्या. अरे बाप. सॉरी सॉरी सॉरी. 30 रुपये 5 पाकिट आणलेले आहे. अरे हा वेट वेट वेट. 2 रुपये 2 लिटरची बॉटल पाणी आहे. पहिल्यांदा पाणी गरम करून घेतलं आहे आपण. त्यानंतर थोडे आणि पाण्याचं गरम करण्यासाठी खूप कष्ट झालेलं आहे. कारण का आपल्याकडे पाणी गरम करण्यासाठी त्यानंतर दगडान पेटवली का ते आपले कुमारचे बंधू प्रथमेश यांनी काडपेटीची व्यवस्था केली. त्यानंतर कुमारच्या बंधूकडे काय ते डोरीमनची बॅग आहे काय? त्याने मॅगी कुठून आणली तू? काय माचीस? साहिल आणि प्रथमेशने चटक्यांची जोडा केली. आणि आमच्याकडे विशेषतः म्हणजे आमच्याकडे कांदा आणि आम्ही कांदे आणि टमाटे आणले होते. कांदे टमाटे काय चिरले तुम्ही? काय नाही चिरले? आम्ही कांदे टमाटे चिरायला काहीच नव्हतं आणले. आम्ही जुगाड लावला. जुगाड. वेट वेट वेट. कारी तुकडे घेतला. तू प्रेममध्ये राहिला. आम्ही देशी जुगाड लावला. देशी जुगाड या प्रकारे आणि कांदे आणि
अरे भाई मला काय वाटते मॅगी आता बॉईल झालेली आहे बघा आम्ही टाकले आणि आता मॅगी तयार होत आहे. मला काय वाटतं आता असा विषय आहे की जळाची कमी आहे. मला तर वाटते जळण आणायला गेला आहे. बघू काय आपली मॅगी शिजेल. थोड्या वेळात आपण भेटू मॅगी खाताना. भेटूया काही आनंद राहा खुश राहा. नक्कीच एकदा भेट द्या इकडे. मी असं ऐकलं होतं की तुम्ही याच्या पहिलेही आलते. हो कोणासोबत? तुम्हाला अंडी वंडी चंडी जो पॉडकास्टच्या आदल्या मधल्या भागात सुटून गेले त्यांच्या प्रश्न चेंज अरे लवड्या नाही तर आडवं थांबा म्हणतो वार लागते तसं. झाडे बंधू खाली बस बस खाली बस झाडे खाली बस. तू बस प्रश्न चेंज करतो फुटेज मध्ये कसं हिंदू. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. आता दुसरा प्रश्न यांना विचारण्यात येतो की विचार ना भाई खाली बस ये अचानक काय भाई हा बैस काय सो आपण आजचा पॉडकास्ट इथं समाप्त करूया. सो गाइस it is it for today. We will see tomorrow with the next podcast, with the next member, with the next guest. Bye. चिकन टिक्का बनवतात. गरम नाही लागत आहे. गरम नाही लागत. पार्टी लोड करणार कंटेंट कंटेंट येवा मंडळी सांडलं दावकडे बरं. अरे बोलले पात्र का माय पण 2 निघले. अशी मॅगी आणि कसं वॉटरफॉल दिसला. अरे भाई मी कुठे लांब लांब घेऊ नका थांबा. हे आमचे वाडेकरी पण वाडेकरी वाद होता नाही मोठा होते ना मग. अरे तिघा ना वाडेकरी मंडळी. आता अर्षद भाऊ वाढत आहे सध्या. आम्हाला सगळ्यांनी जेवून जावे. बिना जेवले ऑफिस जाऊ नये. जैसा कि आप लोग देख सकते हो यहाँ पर हम वाटरफॉल देखने आ चुके हैं. ठंडी ठंडी हवा है, प्यार भरा मौसम और यहाँ मैगी का मजा यहाँ पर आप देख सकते हो. ये दोस्तों आपको मैं इसीलिए दिखा रहा हूँ कि आप लोग की गांड चल सके. और दोस्तों हमने तो मजा कर लिया. माँ चुदा आप लोग रखते हैं और मिलते हैं अगली वाली ब्लॉग पे. नमस्कार मंडळी. आज आम्हाला एक आमचे एकदम काय म्हणते भारी मामा भेटले आहे. जे म्हणतात की तुमच्यासारखे अशी टुका रानटी पोरं इथे येत राहतात, मरत राहतात, काही असे कुठाने करू. काय मामा तुम्हाला कसं वाटतं? आम्ही कसे भारी का? त्यो समोर आरशा या आरशा हे जे तुम्ही सांगितलं पोराने मस्ती केली नाही पाहिजे ते एकदा सांगा. सांगा ना दीदी. नाही मी काय म्हणतो ते मागं मॅटर झालं माहिती तेवढं सांगा बघतो. मी आता सांगितलं सेल्फी घेत होते ना. हा तेच हा पोरांनी काय सेल्फी घेतो. मामा म्हणे एक आमच्या गेला पाहिजे. काय मामा काही नाही काय नाही मामा तुम्ही आता वावर ऐका रे मंडळी. तुम्ही वावरामध्ये काय काय लावली आता सध्या? कपाशी, तुरे, कांदे, बाजरी. हो का? बैल आहे तुमच्याकडे आता? आहे ना बैल. तिथे बाबा जवळ बांधली. हा का? किती एक जोडी का? आणि वावर किती आहे? पूर्ण कसा बागायती का? हो का? अंजिराची बाग आहे. हा का? राहायला किती अंतर तुमचं आता घरी ठेवून तुम्हाला? तुमच्या वावरापासून. अरे रस्ता का? बोलता गप्पा गोष्टीत या रे भाई. आमचा आता लांबचा टप्पा उगणार होता. चला हळूहळू मामाची पायवाटे चाललेला आहे. मामा आम्हाला मार्गदर्शन करत आहे रस्त्याचे. आणि ऋषी हळू आहे भावा आपला ऍक्सिडेंट होईल. हळूया मित्र. ऋषी भाऊ सेफली. अरे मामा लय खतरनाक निघाले. मामा
लय डिफिकल्ट आहे एकदम एकदम 85-90 डिग्रीचा अँगल होता. सेफली आहे इथून जरा काटे आहे. अरे बाप काटे घुसले भाई 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 ओ माय गॉड. तर आम्हाला आता गावाचा टूर दिला मामाना. काय मामा तुम्हाला किती अंतर तुमच्या घरी शेतापासून? 4 किलोमीटर आहे. मग दररोज येणं जाणं करते? सकाळी किती वाजता जाते? 8-9-10 ला जातो. 8-9-10 मग असं रात्री येणं जायला काही भीती किती काही वाटत नाही तुम्हाला? असं डोंगरा डांगरातून जाते नाही काही प्राण्यांचा त्रास? काहीच नाही. काहीच नाही एकदम. ते माग चित्ता आलं बा संभाजीनगर इकडे काही होतं त्याच काही? बिबट्या. हा बिबट्या बिबट्या काय होतं इथे वावा काही होतं इकडे? नाही काही नाही. काय नव्हतं का? चला मग भेटूया. It is enough for today. We will see tomorrow with a new track, with a new members, a new post, a new. वळेल का मध्ये? डांबरी सोडायचा नाही फक्त. डांबरी रोड